आज आपण बुंदीचे लाडू बघणार आहोत. खूप पारंपरिक पद्धतीने आपण बुंदीचे लाडू बघणार आहोत. जे यूट्यूबवर तुम्ही बघता ना ते म्हणजे हार्डली एक 8 ते 10 दिवस टिकणारे असतात. पण जे मी बनवणार आहे ते अगदी महिनाभर तुम्ही खाल एवढे छान आणि एवढे पारंपरिक पद्धतीने मी सांगणार आहे. ही रेसिपी तुम्हाला यूट्यूबवर कुठेच मिळणार नाही. खास करून याची जी चाचणी आहे ती एकदम पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे कशी घ्यायची. जास्त काही एक्सप्लेनेशन देत नाही, मी प्रमाण सांगते. एक घरातली वाटी ग्लास काही घ्या, त्याच्याने तुम्ही हे घेऊ शकता प्रमाण. तर 1 ग्लास मी इथं बेसन चाळून घेतलं आहे आणि जे बेसन आहे ते आपल्याला खूप जाडसर घ्यायचं नाही आहे. खूप असं बारीक असं आपल्याला बेसन वापरायचं आहे आणि जुनं नसावं, फ्रेश असं तुम्ही बेसन वापरा. तर पिंच हळद टाकते कलरसाठी, ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाका, नाही तर नका टाकू. तर अर्धा ग्लास आपल्याला पाणी लागणार आहे. त्या हिशोबाने थोडं 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 करत आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे. पीठ भिजवणं ही फार मोठी ट्रिक म्हणजे टीप आहे. व्यवस्थित जर तुमचं पीठ जर भिजलं ना तर तुमचे बुंदीचे लाडू असे चपटे नाही होणार आहेत किंवा असे वेगवेगळ्या आकाराचे नाही होणार आहेत. तर एकदम दाण्यासारखे टपोरे टपोरे असे आपले जे बुंदी आहे ती आपली पडणार आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे छान भिजवून घ्यायचं आहे. बघा, अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी लागतं. तर हे परफेक्ट प्रमाण आहे. अजिबात तुमचं पीठ इकडे तिकडे नाही होणार आहे. एकदम परफेक्ट छान असं तुमचं भिजणार आहे. तर मी जे सांगते ते प्रमाण खूप परफेक्ट आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. ते बघा, अशी धार लागली पाहिजे आणि शेवटी 1-2 थेंब असे ड्रॉप पडल्यासारखे दिसले पाहिजे, असं पीठ आपल्याला मळायचं आहे. तर मी ते दाखवते तुम्हाला. 1 कप मी पाणी घेतलं होतं, 1 ग्लास, तर त्याचं मी अर्धच वापरले. तर हे आपल्याला 10-15 मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे. भिजल्यानंतर पण बघा आपलं पीठ हे असे धार लागते आणि शेवटी 1-2 थेंब पडल्यासारखे होतात. तर असं आपल्याला पीठ पाहिजे. तर इथे मी तुम्हाला दाखवते. हे बघा, शेवटी 1-2 असे ड्रॉप पडल्यासारखे दिसतात. तर मी काही असा बुंदीचा झारा वगैरे वापरला नाही. जो आपण फ्राय करतो घरात तोच झारा वापरला आहे. फक्त एवढंच आहे की तो माझा मोठ्या साईजचा होता माझ्याकडे, तर मी तो वापरला आहे बुंदीसाठी. त्याच्याकरून जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला ते बुंदी घालता येईल, त्यामुळे मी मोठा असा झारा वापरला. माझ्याकडे होता आहे ना, एक स्पॅच्युला घेतला आहे सिलिकॉनचा, तो साफ करण्यासाठी वापरते. इथे बघा आपल्या बुंद्या कशा गळत आहेत. तर एक कढई घ्यायचं, कढईमध्ये छान कडकडीत तेल गरम करायचं. जी आपली गॅसची फ्लेम आहे ती हाय करायची. इथे काहीच कष्ट करायची गरज नाही आहे. तुम्ही झाऱ्यावरती असं पीठ सोडलात ना ॲटोमॅटिक गळतं. तुम्हाला ते वरून फिरवायची सुद्धा गरज नाही आहे. ॲटोमॅटिक टपोरे दाणे तुमचे बुंदीचे इथे गळणार आहेत. जास्त आपल्याला फ्राय करायचं नाही. बबल शांत झाले की ते काढून घ्यायचं आहे. जास्त तुम्ही फ्राय केलात ना तर तुमचा जो पाक आहे ते बुंदी शोषून घेणार नाही आहेत. सो हे फार महत्त्वाचं आहे की जास्त आपल्याला फ्राय करायचं नाही, कडक करायचे नाही आहेत आपल्याला बुंदी. तर हे बघा, मी साफ करते झारा. तर ही स्टेप करणं फार गरजेची आहे, तरच तुमच्या शेपदार अशा बुंदी तयार होणार आहेत. तर इथे बघा मी पीठ टाकते. तर मी काहीच वरतून फिरवत नाही आहे. ॲटोमॅटिक माझ्या बुंदी गळून जात आहेत. कारण तर काय तर आपण पीठ एकदम परफेक्ट भिजवलं आहे. एकदम आपल्याला बुंदीला कसं पाहिजे तसं पीठ इथे तयार झालं आहे. म्हणून इथे आपल्याला काहीच कष्ट करायची गरज लागत नाही. पटकन अशा बुंदी तयार होत आहेत आपल्या. तर बबल छान झाले की पटकन आपल्याला ही बुंदी काढून घ्यायचं आहे. कडक करायची नाही आहे, चपट्या होत नाही आहेत आपल्या. बघू शकता इथे एकदम दाण्यासारखे टपोरे टपोरे आपले बुंदी जे आहेत ना ते पडत आहेत. इथे बघा, मी काहीच करत नाही आहे, वरती हात नाही लावत आहे, काहीच नाही. ॲटोमॅटिकच्या बुंद्या आहेत त्या पडत आहेत. ते बघा. तर पीठ भिजवणं ही एक खूप महत्त्वाची टीप आहे. पारंपरिक पदार्थ बघा, जास्त पदार्थ नसतात बनवण्यासाठी, पण 2-3च गोष्टी असतात. तर त्या पण एकदम परफेक्ट आपल्याला टाकायला पाहिजे, व्यवस्थित बनवता आल्या पाहिजेत. तरच आपले हे जे पारंपरिक पदार्थ आहेत ना ते छान तयार होतात, चवीला उत्तम लागतात. जे घटक इकडे तिकडे झाले ना मग ते खायच्या लायकीचेच राहत नाहीत. असे आपले पारंपरिक पदार्थ आहेत. सो हे खूप लक्ष देऊन आणि प्रमाण जे आहे व्यवस्थित घेतलं पाहिजे.
तरच आपले पारंपरिक पदार्थ उत्तम होतात. तर इथे मी कलर टाकून एक एक पळ्या मी अशा बाजूला काढल्या होत्या आणि त्याच्यामध्ये कलर मिक्स केले होते. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला करायचे तर करा, नाही तर नका करू. कलर खूप छान दिसतं म्हणून मी हे केलं आहे. गुलाबी कलर आणि हिरवा कलर वापरला आहे मी इथे. त्याच्या पण मी बुंद्या अशा गाळून घेते. ते बघा. तर छान अशा आपल्या बुंद्या तयार होत आहेत. इथे माझ्या बुंद्या सगळ्या फ्राय करून होत आहेत. ऑलमोस्ट झालेच आहे. हे शेवटचा घाणा होता माझा ग्रीन कलरचा. तो झाला की आपल्या बुंद्याचा सगळा जो घाणा आहे माझा संपणार होता. तर बबल शांत झाले की मी ते काढून घेतले. तर बघा, फ्लेम जे आहे ना हायच ठेवायचं आहे आपल्याला, तरच आपले जे हे आहेत टपोरे होणार आहेत बुंदी. ते सगळे आपली बुंदी मी सगळ्या मिक्स करून घेतल्या. आता मी पाकाचं सांगते. जेवढं आपण बेसन घेतलं आहे तेवढेच आपल्याला साखर घ्यायचं आहे. ही पारंपरिक पद्धत आहे. यूट्यूबवर तुम्हाला हाफ मेजरमेंट सापेल, पण मी सांगते ना तुम्हाला पारंपरिक आहे. आणि जेवढं तुम्ही साखर घेतलं आहे ना त्याच्या अर्धं आणि थोडंसं किंचित वरती असं पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला पाक बनवायचं आहे. मी यूट्यूबवरती खूप सर्च केलं. हे आमच्या इकडे असेच बनवतात बुंदीचे लाडू, पण यूट्यूबवरती मला अजिबात ही पद्धत कुठेच सापडली नाही. म्हणलं चला आपल्या पद्धतीने आपली जी आजी, आपली जी आई बनवते ते शेअर करावं. जी साखर आहे ना ती विरघळेपर्यंत मी हाय फ्लेम केलं आणि नंतर लो केलं फ्लेम. यूट्यूबवरती बघितलं मी, एक तारीच चाचणी घ्यायला सांगितले त्यांनी. त्याच्याने काय होतं तर ते मऊ तर राहतात, पण जे आहे ना लवकर खराब होतात, बुरशी पकडते. तर अगोदरच्या काळात कसं जॉईंट फॅमिली राहायची, त्यामुळे ही पद्धत वापरायची मे बी. आणि दिवाळी पण कसं ह्या वर्षी ते त्या वर्षीच गोड पदार्थ खायला मिळायचे. आता कसं आपली रोजच दिवाळी आहे, त्यामुळे ह्या पदार्थाचं महत्त्व आपल्याला कळत नाही. तर त्यांचा कल असायचा की खूप दिवस टिकणारे पदार्थ आणि गोड पण जास्त खायचे अगोदरची लोक. आता आपलं कसं बैठे काम आहे जास्त जणांना, तर वजन वाढतं, हे वाढतं, म्हणून आपण साखरेचं प्रमाण खूप कमी करतो आहे आता. पण मेन आपले जे आजी पणजी होते ना, तर बरोबर प्रमाणामध्ये साखर वापरायचे अगोदर कोणत्या पण पारंपरिक पदार्थामध्ये. तुम्ही बघा, विचारा तुमच्या आजी आजोबांना. तर आपला पाक कसं तयार झाला ते ओळखायचं. एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि एक थेंब पाकाचा टाकायचा आणि थोडंसं हलवायचं आणि त्याची जी गोळी झाली ना तर आपण समजायचं की आपला पाक परफेक्ट तयार आहे. इथे बघा माझी गोळी होते, तर माझा पाक एकदम परफेक्ट तयार आहे. पटकन गॅस बंद करायचा. इथे खूप महत्त्वाची स्टेप आहे. आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला बुंदी पटापटा करायचे, कारण थंड झाल्यानंतर याची साखर व्हायला लागते. कारण आपण जो पाक आहे ना पुढे घेऊन गेला आहे जास्त टिकवण्यासाठी. तुम्हाला जर मऊ हवे असतं तर 1 तारीख पाक तुम्ही करून हे करू शकता, त्याच्यामध्ये बुंदी मिक्स करू शकता. तर हे सगळं मी गरम असतानाच करायचं आहे. तर इथे मी सगळं मिक्स केलं आणि आपलं पाणी घेतलं एका भांड्यामध्ये, हात भिजवला आणि पटापटा अशा बुंदीचे लाडू वळून घेते. ह्या गोष्टी ना गरम असतानाच करायचं. थंड झाले की तुमची जी लाडू आहेत ते येणार नाही आहेत, तर गरम चटके बसणार आहेत. पण बसू द्या. थंड पाण्याच्या हातामध्ये हात बुडवायचा आणि पटकन लाडू वळून घ्यायचे. ते बघा, खूप इझिली तुम्ही म्हणाले एवढं मोकळं आणि साखरेसारखं झाले लाडू येणार का? हे बघा मी तुम्हाला दाखवते. ते लाडू माझे वळून होत आहेत. लाडू माझे सगळे वळून झालेत. रेसिपी कशी वाटली मला प्लीज कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि दिवाळीला नक्की ट्राय करून बघा ही पारंपरिक रेसिपी. चलो बाय.